परळी तालुक्यातील शिरसाळा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोहा गावामध्ये वारंवार जे आहे ते शेतकऱ्यांचे सोलार जे मोटर आहेत त्या चोरी जात असल्याचं इलेक्ट्रिकल पाणबुडी मोटर असतील किंवा विहिरीवरल्या मोटर असतील हे वारंवार चोरी होत असल्याच्या चर्चा आपल्याला पाहायला मिळत होत्या. मात्र त्यातच आत्ताची एक नवीन ताजी बातमी जी आहे ते समोर आली आहे. जे शेतकरी माझ्यासोबत आहेत त्यांची मोटर चोरी गेली आहे आणि त्यांनी रीतसर पोलीस प्रशासनाकडे त्यांनी तक्रार केली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात त्यांचा FR देखील फाडला गेला आहे आणि त्यानंतर ते माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत. काय कधी समजलं तुमची मोटर वगैरे चोरी? 1 तारखेच्या मध्यरात्री चोरी गेल्याची शक्यता आहे आणि दुसऱ्या दिवशी मी शेतात मोटर चालू करण्यासाठी गेलो 1-2च्या आसपास. तर मोटर चालू झालं म्हणून काय झालं म्हणून बघण्यासाठी गेलो असता ते पाईपवर तरंगलेला होता. वायर कट केलं होतं. पाईप कट करून वायर कट करून मोटर घेऊन गेल्याचं माझ्या निदर्शनास आलं. काय नाव तुमचं? मी शिवाजी उत्तमराव चाटे, राहणार मोहा, तालुका परळी, जिल्हा बीडचा शेतकरी. रीतसर तक्रार वगैरे पोलीस प्रशासनाने घेतली का तुम्ही? हां, रीतसर पोलीस स्टेशनला FIR फाडून तक्रार घेतलेली आहे आणि नवीन 3 आठवडे 1 महिना पण पूर्ण झालेला नाही आहे सोलार बसून आणि एकच पाणी उसाला दिलेलं आहे आणि एवढे लवकर जाणं म्हणजे थोडं आश्चर्यचकित होण्याचा मुद्दा आहे. काय या अगोदर देखील मोठ्या प्रमाणामध्ये चोरीचं प्रमाण या गावामध्ये आपल्या वाढलंय असं देखील पाहायला मिळतंय. हो, याच्या अगोदर तळेवरच्या विहिरीवरच्या मोटरा 1-2 वर्षापूर्वी गेलेल्या आहेत आणि सतत हे काही ना काही प्रकार चालू असतात आणि मला असं स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं की माझी मोटर चोरी जाईल. आणि मोह्यातले शेतकरी फार मोठे नाहीत, 1 एकर किंवा 2 एकरच्या आतलेच जेमतेम करून खाणार आहेत आणि एवढं झालेलं नुकसान हे कोणाच शेतकऱ्याला सहन होणार नाही. आता माझं पीक वाळतं आहे, काय करावं असा प्रश्न पडलेला आहे. कोणतं होतं शेतामध्ये पीक? शेतामध्ये ऊसाचं पीक होतं, ऊसाला पाणी चालू होतं आणि मोटर गेल्यामुळं आता मी हतबल झालेलो आहे आणि तरी कंपनीतून लवकरात लवकर मोटर जर दिली तर माझं होणारं नुकसान किंवा वाळणारं ऊस हे टळू शकतं. आणि गहू आणि बाजरी पण पेरायची, त्याच्यामुळं मोटर नसल्यामुळं पाण्याअभावी तिथं पण ते पण कामं ठप्प झालेले आहेत. आता ते काय जे सोलर पंपची जी मोटर आहे ती मार्केटमध्ये अवेलेबल होती का नाही? नाही नाही, ते कंपनीकडूनच मिळू शकते, ते मार्केटमध्ये मिळत नाही आहे. आणि कंपनीकडून ते हे आपलं इन्शुरन्स असतो, तर इन्शुरन्स प्रक्रियेला वेळ लागतो. ते 1-2 महिने लागतील असं समजलं आहे मला. तरी पण प्रशासनाने ह्याच्यात ताबडतोब लक्ष घालून जर ताबडतोब मला मोटर चोर हुडकून किंवा त्याचा तपास करून जर मिळवून दिले तर माझ्यासाठी बरं होईल ते, कारण हे मार्केटमध्ये मोटर मिळत नाही का. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर परळी तालुक्यातील मोहा गावातील या शेतकऱ्यांचे येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र वारंवार चोरीचं प्रमाण जे आहे ते या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे अशा प्रतिक्रिया दरम्यान समजते. मात्र पोलीस प्रशासन यावरती कशा पद्धतीमध्ये कारवाई करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र चोरी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मोटरा त्यांना परत मिळतील का हेही पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूर्यज मीडिया, बीड, परळी.